मित्रांनो, यापूर्वी मी 2 व्हिडिओज आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी बघितले आहेत त्यांना आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करायचे आहे. या व्हिडिओज ज्या विद्यार्थ्यांनी शेअर केलेल्या नसतील त्यांनी शेअर करा, आवडल्यास सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा सांगतो की हा जो कोर्स आहे, फाउंडेशन कोर्स इन बेसिक फिजिक्स, हा कोर्स जनरली 10वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्त फायद्याचा आहे. इतरही विद्यार्थी ह्या प्रवेशासाठी ह्या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात, पण या 2 वर्गाच्या विद्यार्थ्यांनी जास्त विचार करायचा आहे. कारण यामध्ये जे आपण शिकणार आहोत ते शिकल्यानंतर तुम्हाला विशेषतः नीट, जेईई, सीईटी, एनडीए या परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर MPSC, बँकिंग, UPSC अशा परीक्षांना जनरल नॉलेजमधून आलेल्या प्रश्नांना फायदा होणार आहे. म्हणजे हा कोर्स सगळ्यांसाठीच फायद्याचा आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना या 45 दिवसाच्या ऑनलाईन कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल व इतर जी काही माहिती हवी आहे ती मिळेल. ठीक आहे. मी आज मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा मोशन इन वन डायमेन्शन अगदी बेसिक आहे, म्हणजे 9thला हा पण टॉपिक विद्यार्थ्यांना येतो. फक्त 9th 10thला या टॉपिकची मर्यादा आहे ती म्हणजे मोशन इन वन डायमेन्शन, की कुठल्या तरी एका ऍक्सिसला कुठल्या स्ट्रेट लाईन, मग मोशन इन स्ट्रेट लाईन असेल तेवढाच फक्त या ठिकाणी आपण विचार करणार. हेच तुम्ही पुढे 11वीला आल्यानंतर मोशन इन 2 डायमेन्शन शिकणार आहात. तिकडे मी जाणार नाही, आपल्याला जे शिकायचंय त्याबद्दल आपण समजून घेऊ. तर मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा मोशन इन वन डायमेन्शन याच्यामध्ये बेसिकली एक 3-4 टर्म आपण शिकतो. बघा, अगदी बेसिक टर्म डिस्टन्स आहे, त्याला तुम्ही पाथ लेंथ असं आपण म्हणणार आहोत. त्यानंतर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर ठीक आहे, पहिली टर्म जी शिकणार आहे आपण या ठिकाणी ती म्हणजे पाथ लेंथ. पाथ लेंथ पाथ लेंथ किंवा याला डिस्टन्स पण काही लोक म्हणतात, परंतु पाथ लेंथ हा या ठिकाणी परफेक्ट मिनिंग. मग पाथ लेंथ काय? बघा, ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड पाथ लेंथ. ऑब्जेक्टने ऍक्च्युअली ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजेच पाथ लेंथ. पुन्हा एकदा समजून घ्या. द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल किंवा ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड पाथ लेंथ. म्हणजे कसे पहा की तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडलाय, त्यानंतर तुम्ही काही वस्तू घेण्यासाठी नोटबुक घ्यायची, एखाद्या दुकानामध्ये गेलात, जनरल स्टोर्स मध्ये गेलात, त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ती खरेदी केली, तुम्ही परत मित्राकडे गेले, त्यानंतर तुम्ही घरी आले. ऍक्च्युअली ह्या मोशन मध्ये तुम्ही जेवढं अंतर ट्रॅव्हल केलं या सगळ्या डिस्टन्सची ऍडिशन म्हणजे पाथ लेंथ. कुठलाही विचार करायचा नाही, सरळ सरळ डिस्टन्स मोजायचं. ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. मीन्स सपोज द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम पॉइंट O, it moves along a straight line up to point A, then it moves A to B and again B to C. The object starts to move from point O, it moves to point A, then from A to B and then B to C. एक ऑब्जेक्ट O पासून सुरू झाला, तो O पासून A पर्यंत मूव्ह झाला, A पासून B पर्यंत आणि पुन्हा B पासून तर C पर्यंत. ऍक्च्युअली
what is the distance traveled by the object during this motion? The distance traveled by the object during this motion is OA plus AB plus BC. The object actual distance traveled by the object during this motion is nothing but OA plus AB plus BC, and this is nothing but path length. मला वाटतं पाथ लेंथ ही क्लिअर आयडिया तुम्हाला आलेली आहे. त्याचं दुसरं नाव डिस्टन्स. मग साहजिकच ही पाथ लेंथ कशात मोजायची? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाथ लेंथ आपण कशामध्ये मोजू शकतो. अगदी छोटी पाथ लेंथ असेल तर सेंटीमीटर मध्ये मोजता येईल, जास्त असेल तर तुम्ही मीटर वापरू शकाल, त्याही पेक्षा आणखी अंतर असेल तर तुम्ही किलोमीटर पण वापरता येईल. म्हणजे सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशा वेगवेगळ्या डिस्टन्स मध्ये आपल्याला ती मोजता येईल. पण जर आपल्याला न्यूमेरिकल सोडवायचे असतील त्यावेळेस मात्र आपण कुठली तरी एक सिस्टीम स्वीकारलेली असते. एक तर ती सीजीएस सिस्टीम असेल किंवा एमकेएस सिस्टीम असेल. म्हणजे न्यूमेरिकल सोडवताना मात्र आपण पाथ लेंथ आयदर मीटर मध्ये घेणार आहोत किंवा सेंटीमीटर मध्ये घेणार आहोत. म्हणजे तुम्ही मग असं म्हणाल की सर मग किलोमीटर मध्ये मोजली होती, त्याचं कन्व्हर्जन करून घ्या. पण आपल्याला मात्र कुठल्या तरी एका सिस्टम मध्येच ती घ्यावी लागेल. इन वन सेंटेन्स द एसआय युनिट ऑफ पाथ लेंथ इज मीटर and CGS unit of path length is centimeter. Okay, we are going to discuss the next topic, that is displacement. Displacement. डिस्प्लेसमेंट मात्र आपल्याला आणखी डिटेल करायचे. फारच आजही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पाथ लेंथ किंवा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यातला फरकच लक्षात येत नाही. परंतु याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणजे ह्या टर्म पूर्णपणे दोन वेगळ्या टर्म. नाव पहा, डिस्प्लेसमेंट म्हणजे तो डिस्प्लेस झाला, कुठेतरी जाऊन थांबलाय प्लेस. आणि मग या ठिकाणी याची डेफिनेशन क्लिअर झाल्यानंतर लक्षात येईल की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. द चेंज इन पोझिशन, the change in position of object in particular direction. The change in position of object in particular direction is called displacement. Object ची particular direction ला चेंज झालेली पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता ह्याच केस मध्ये पाहू आपण या ठिकाणी की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम O, it travel to the point A, reaches to the point A, then it reaches to the point B, and then it reaches to the point C. या केस मध्ये पार्टिकल O पासून सुरू झालाय, O पासून तर A पर्यंत गेलाय, A पासून तर B पर्यंत गेला आणि B पासून तर C पर्यंत गेला. मग याची डिस्प्लेसमेंट किती? मी असं म्हटलं की चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल or change in position of object in particular direction. म्हणजे या ऑब्जेक्टची पोझिशन कितीने चेंज झाली. मग या ऑब्जेक्टची पोझिशन किती चेंज झाली हे पाहायचं असेल तर मला इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन फक्त या दोघांचाच विचार करावा लागेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट करताना किंवा डिस्प्लेसमेंट शिकताना आपण फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन यांचाच फक्त विचार करणार आहोत. पाथ लेंथच्या बाबतीत तसं नव्हतं. प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन बदललेली होती. तो मूव्ह होताना वेगवेगळ्या पद्धतीने मूव्ह गेला होता. म्हणजे आपण टोटल डिस्टन्स मोजलं होतं. इथं मात्र आपण टोटल डिस्टन्स मोजत नाही, फक्त इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांचाच विचार करणार. मग इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांची चेंज किती झाला हा जर काढायचा असेल मला, तर मला तो चेंज या पद्धतीने मिळेल. बघा, म्हणजे हा जो चेंज आहे हा चेंज मला समजायला, आणि मग मी तुम्हाला म्हणेल द डिस्प्लेसमेंट इज ओसी. राईट, टू अंडरस्टँड दिस पॉइंट द डिस्प्लेसमेंट इज ओसी. हेच मी
पुढे तुम्ही आल्यानंतर 11 सायन्सला त्याला मला वेक्टर मध्ये टाकायचे, वेक्टर मध्ये टाकायचंय. 1 डायमेन्शन ऐवजी आपण 2 डायमेन्शन मध्ये पण ते शिकणार आहोत. म्हणजे पुढे पुढे ते वाढत जाईल. आज तुम्हाला फक्त मी बेसिक अप टू 10th लेवल हा आपला विषय, आणि म्हणून या ठिकाणी आपण सरळ सरळ बघतोय की O to C हे त्याचं झालं डिस्प्लेसमेंट. The change in position in particular direction is called displacement. And no doubt your displacement is positive. मला वाटतं डिस्प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाली. मी आणखी डिस्प्लेसमेंट बद्दल बोलणार आहे, परंतु डेफिनेशन क्लिअर झालेली पाहिजे. समजा तो C to D आला, आणखी पुढे गेला, मग डिस्प्लेसमेंट किती? C to D, मग डिस्प्लेसमेंट इज OD. म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट, बघा हे लक्षात घ्या, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू पाथ लेंथ. हे चुकीचं आहे. काही केसेस मध्ये ते येईल, जेव्हा आपण त्यातलं डिस्टिंग्विश पाहू तेव्हा ते येईल, पण जनरली इट इज नॉट. पाथ लेंथ म्हणजे असं नाहीये की फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन यांच्यामधलं डिस्टन्स, असं नाही. तर पहा या ठिकाणी सहज जर आपण जर पाहिलं, समजा पार्टिकल मूव्ह फ्रॉम O to A, इथं मात्र आपल्याला पाथ लेंथ O येईल आणि मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट सुद्धा O येईल. म्हणजे लक्षात घ्या की ह्या ठिकाणी मात्र मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू पाथ लेंथ, पण इथं तसं नाहीये. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ही आणि पाथ लेंथ वेगळी, किंबहुना मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ही पाथ लेंथ पेक्षा कमी आलेली. इथं मात्र मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ही पाथ लेंथ इतकीच आलेली आहे. म्हणजे here when suppose the particle moves from O to A, then magnitude of displacement and path length are same. But here the particle moves from O to A, A to B, B to C, C to D, and then D to O. Then it is clear that the magnitude of displacement and path length are different, and no doubt the magnitude of displacement is less than the path length. म्हणजे मग हा दुसरा फरक आपल्याला सांगता येईल. पहिला डेफिनेशन मधला फरक सांगू शकतो. दुसरा फरक आपण असं म्हणू शकतो, द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू द पाथ लेंथ. लक्षात येतंय की मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू पाथ लेंथ. अगोदर डेफिनेशन क्लिअर झालं. आता वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये आपण आणखी सांगता येतं की तुम्हाला असं म्हटलं की पाथ लेंथ ही पर्टिक्युलर डायरेक्शननेच मोजली, सॉरी डिस्प्लेसमेंट हे पर्टिक्युलर डायरेक्शनने मोजलेले, आणि मग पर्टिक्युलर डायरेक्शन, डायरेक्शन हा शब्द आला तर ती वेक्टर क्वांटिटी या ठिकाणी येणार आहे, की याचा अर्थ डिस्प्लेसमेंट पर्टिक्युलर डायरेक्शनलाच आपण मोजतोय, आणि म्हणून डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. मात्र पाथ लेंथ ही प्युअरली स्केलर क्वांटिटी आहे. मित्रांनो, एक 2-3 गोष्टी मी पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट मधल्या तुम्हाला क्लिअर केल्या आहे. परत एकदा सांगतोय, द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड पाथ लेंथ. द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड पाथ लेंथ. ऑब्जेक्टने त्याच्या मोशन मध्ये ऍक्च्युअली ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथ. परंतु द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर डायरेक्शन ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. पुन्हा एकदा, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स इन पर्टिक्युलर डायरेक्शन ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ओके, ऑब्जेक्टने त्याच्या मोशन मध्ये पर्टिक्युलर डायरेक्शनला चेंज केलेली पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट. दोन्ही डेफिनेशन क्लिअर झाल्या. दुसरं मी दोघांमधला फरक सांगितला की पाथ लेंथ, द मॅग्निट्यूड ऑफ द पाथ लेंथ मे और
may not be path length may be equal to the magnitude of displacement or greater than this or greater than it. Path length ही डिस्प्लेसमेंटच्या मॅग्निट्यूड इतकी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. तिसरा गोष्ट सांगितली मी, path length is a scalar quantity and displacement is a vector quantity. दोन्हीही युनिट ऑफ लेंथ मध्येच मोजतात. दोघांच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणखी काही एक दोन एक्झाम्पल पाहून आपण पुढे जाऊया. की सपोज द पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कल. पार्टिकल समजा सर्कलला मूव्ह होतो. सपोज द पार्टिकल मूव्स फ्रॉम ए टू बी. व्हॉट इज द path length? The path length is arc AB. The path length is a arc AB. And what is the displacement? Magnitude of displacement is the straight line distance between A and B. म्हणजे आणखी एक डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत लक्षात घ्यायचं की the displacement, the magnitude of displacement is equal to magnitude of displacement is equal to the straight line distance between initial and final position. हे क्लिअर करा. सुरुवातीची आणि शेवटची पोझिशन यांच्यामधील स्ट्रेट लाईन डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंटची किंमत. हे लक्षात घ्या. कुठेही आपण मागच्या केसमध्ये बघितलंय, आता इथं सुद्धा what is the displacement is. Suppose the particle moves from A to B, A to C. Here the path length is ABC, arc ABC, and the displacement is diameter AC. बघा काय आलं डिस्प्लेसमेंट? डायमीटर AC. ओके. आणि पाथ लेंथ काय झाली? दिस पाथ ABC. Now, suppose the particle moves from A to B, B to C, C to D, and D to A. आपण डायरेक्ट आता शेवटची केस घेऊ. पूर्ण डिस्प्लेसमेंट, पूर्ण पार्टिकलने एक रिव्होल्यूशन पूर्ण केले. ऑब्जेक्ट कंप्लीट वन रिव्होल्यूशन. त्याने A पासून सुरुवात केली आणि पुन्हा A ला झाला. आता पहा, व्हॉट इज द पाथ लेंथ? मित्रांनो, पाथ लेंथ इज नथिंग बट द सर्कमफरन्स. Path length किती येईल? circumference, and that is nothing but 2 pi r or pi d. पार्टिकल A पासून सुरू झाला, त्याने पूर्ण सर्कल केला आणि पुन्हा A पाशीच आला, त्यावेळेस त्याची पाथ लेंथ म्हणजे एक सर्कमफरन्स म्हणजे 2 pi r किंवा pi d. पण डिस्प्लेसमेंट किती? चेंज इन द पोझिशन. आणि मी असं म्हटलं, द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. आणि मग तुम्ही सहज म्हणू शकता की इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन सेम आहे, पर्यायाने डिस्प्लेसमेंट 0. चेंज इन पोझिशन झालीच नाही असं आपण म्हणू शकतो. किंवा दुसऱ्या भाषेत पूर्ण मोशन झाल्यामुळे तो तिथेच आला, म्हणजे पोझिशन जरी चेंज झाले, पार्टिकलने जरी मोशन केली, मात्र त्याची पोझिशन बदललेली नाही. पर्यायाने चेंज इन पोझिशन 0, डिस्प्लेसमेंट इज 0. असे कित्येक एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येतील. ते आपण जेव्हा मी रेग्युलर क्लास घेईल त्याच्यावरती कित्येक क्वेश्चन घेणार आहे, हे ध्यानात घ्या. सध्या फक्त हे डेमो लेक्चर. अगदी समजा पार्टिकल मूव्स फ्रॉम A to B. And then B to C. Then what is the path length? Path length is AB plus BC. And what is the displacement? Displacement is AC. Displacement is AC. Okay, clear झालं. Now, आणखी काही गोष्टी जेव्हा आपण फिजिक्स मध्ये पुढे पुढे जाणार आहोत, तेव्हा या सगळ्यासाठी रेफरन्स घेण्याची पण पद्धत आहे. म्हणजे रेफरन्स घ्यावाच लागतो. मग समजा मी O हा रेफरन्स घेतला, पार्टिकल O पासून तर A पर्यंत मूव्ह झाला स्ट्रेट लाईनने,
and it again moves A to B along the same straight line. Suppose the particle moves from O to A and A to B and then B to A. मी काय सांगतोय, पार्टिकल कुठून कुठपर्यंत गेलाय, O पासून ते A पर्यंत, A पासून ते B पर्यंत आणि B पासून ते A पर्यंत. Then what is the path length? Path length is OA plus AB plus BA म्हणजेच AB. काय येईल path length? OA plus AB plus BA. What is the displacement? Displacement is OA. लक्षात घ्या. बघा जे पाथ लेंथ आली तुमची, पाथ लेंथ इज इक्वल टू OA प्लस OB, OA प्लस AB प्लस B, and then OA plus AB, it is OB plus B. This is the path length. And what is the displacement? Displacement is equal to OA. मित्रांनो, वेक्टर मध्ये आपल्याला हे सांगता येतं, परंतु तुमच्या लेवलला वेक्टर नाहीये, ते मी तुम्हाला 11च्या रेग्युलर सिलेबस मध्ये सांगितलं. लक्षात घ्या. आणखी याला डेप्थ आहे. जेव्हा आपण वेक्टर मध्ये मांडतो त्यावेळेस त्याला ॲक्युरेसी येते, परफेक्शन आणखी येतं आणि जास्त वाईड रेंज येते. हे सगळ्यात महत्त्वाचं. मोठ्या प्रमाणात आपण याच्यावरचे वेगवेगळे न्यूमेरिकल्स तयार होतात. लक्षात घ्या. तर ते पुढे